गुड मॉर्निंग एव्हरीवन. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर आपण तुम्ही सर्व जाणतच आहे, PDF देखील वाचली असेल की कंत्राटी निर्णय लागू करण्यात येत आहे. तर हा शिक्षक भरतीवर परिणाम करणारा मोठा निर्णय आहे. तर तो निर्णय आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. महत्त्वाचे गोष्टी काय आहे त्यामध्ये सांगितलेल्या ते जाणून घेणार आहे. जे कोणी रुजू असतील शिक्षक या पात्रतेसाठी किंवा कोणी TETची तयारी करत असेल सर्वांसाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की कोणते कंत्राटी निर्णय लागू करण्यात आले आहे किंवा शासनाचे निर्णय कोणते आहेत. ओके, तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मुंबई मनपा बॅच जी आपली सुरू केली आहे ते कार्यकारी सहाय्यकसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ही फक्त गणेशोत्सव ऑफर म्हणून 111 रुपये मध्ये 6 महिन्याची बॅच मिळत आहे. ओके, एक गणेश फेस्टिवल म्हणून आपण एक ऑफर दिली आहे. तुम्हाला जर इच्छुक असेल तर त्या कॅन्डिडेटनी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि अधिक माहिती मिळवा किंवा कोर्स जॉईन करू शकता. तर याच 111 रुपयामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बघा. दररोज लाईव्ह लेक्चर्स असतील, पॅटर्ननुसार टेस्ट असेल, ई नोट्स असतील, लेक्चर्स जर मिस झालं तर तुम्ही नंतर देखील बघू शकता. ह्या सगळ्या सुविधा ह्याच्यामध्ये दिल्या आहे, माफक स्वरूपात दिली आहे. आपण फीस काही जास्त नाही आहे, फक्त एक गणेश सेलिब्रेशन म्हणून आपण ठेवलं आहे. तर तुम्हाला इच्छुक असतील तर त्या कॅन्डिडेटनी घ्या किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल की त्यांनी हा फॉर्म भरला असेल तर एक माफक स्वरूपाची फीस आपण ठेवली आहे, त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल. ओके, त्यासोबत आपण शिक्षक भरती बॅच पण सुद्धा सुरू केलेली आहे जे की आपण TET म्हणून ओळखतो. ओके, TET मध्ये आपल्याला सर्वच विषय मिळतात. त्यामध्येच आपण बालमानसशास्त्र काय करतो, पेपर 1 आणि पेपर 2 ची कंबाईन स्टडी करून घेतो. कारण की पेपर 1 मध्ये सुद्धा तुम्हाला बालमानसशास्त्र पाहायला मिळते आणि 2 मध्ये सुद्धा बालमानसशास्त्र आहे. त्यामुळे आपण बॅच मध्ये एकत्रितच ते घेतो. पेपर विश्लेषण वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. ओके, तर याची फी जर पाहिली तर तुम्हाला जर तुम्ही आजच्या डेटमध्ये ॲडमिशन करणार तर 3000 मध्ये मिळत आहे. ओके, त्यासोबत तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश देखील मिळवण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास करावा हे सुद्धा टिप्स सांगितले जातात. बेसिक पासून आपण सुरुवात करून घेतो कारण की काही कॅन्डिडेटचं BEd रेग्युलर झालेलं नसते. त्यासाठी आपण बेसिक पासून सर्वच विषय घेतो. ओके, एका बॅचमध्ये फक्त आपण 50च कॅन्डिडेटला ॲडमिशन देतो जेणेकरून 2 वे कम्युनिकेशन झालं पाहिजे किंवा त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. नंतर टेस्ट सिरीज असो किंवा लेक्चर्स अनलिमिटेड टाइम तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला इच्छुक असेल तर आजच्यासाठी ऑफर दिली आहे 3000 मध्ये, तर तुम्ही हा कोर्स सुद्धा परचेस करू शकता. TET किंवा टेट सुद्धा तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळणार आहे. ओके, तर चला आपण जाणून घेणार आहे की काय आहे तो शासन निर्णय. तर जर तुम्ही कोर्स जॉईन केला, कुठलाही कोर्स जॉईन केला 2 पैकी 1, तर तुम्हाला हा ऑनलाईनच कोर्स आहे. तुम्हाला इथे सुरुवातीला फ्री लेक्चर्स पाहायला मिळतील. नंतर खालच्या आयकॉनमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स पाहायला मिळतील. तुम्हाला पुण्यात किंवा कुठे शिफ्ट होण्याची गरज नाही आहे. फी पे करायची आहे आणि घर बसल्यास तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे. नोट्स सुद्धा तुम्हाला घरपोच मिळतात. ओके, चला आता निर्णय जाणून घेणार आहे आपण की कुठला शासन निर्णय होता तो. तर बघा, पहिले तर तुम्हाला विषयच माहीत पाहिजे. कुठलाही जेव्हा तुम्ही प्रस्तावना वाचत असणार तेव्हा तुम्हाला विषय माहीत पाहिजे. ओके, विषय काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक, DED BEd अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत. म्हणजे ज्या शाळांची संख्या 20 आहे किंवा 20 पेक्षा कमी आहे तिथे काय करणार आहे, आता BEdचे जे आहेत कॅन्डिडेट किंवा DEDचे कॅन्डिडेट आहे त्यांना कंत्राटी बेसवर कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहे. म्हणजे तिथे त्यांची भरती होणार आहे. ओके, भरती प्रक्रिया सुरू लगेच करणार आहे. तर आपण पाहू शकतो हा निर्णय आलेला होता 5 सप्टेंबर 2024 म्हणजे शिक्षक दिनच्या दिवशी हा निर्णय आलेला आहे. आणि तुम्ही जर पाहणार तर आपल्याला रेफरन्स दिले आहे. रेफरन्स नंतर तुम्हाला जर खाली गेलो आपण तर प्रस्तावनेकडे जाऊया. ओके, ठीक आहे. प्रस्तावना बघा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अनुसार जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ओके, तर हा जो आहे तो
15/3/2024 मध्ये त्यांनी हा निर्णय घेतला होता की 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त असावा. 2 शिक्षकांची भरती करणार होते, एक सेवानिवृत्त असेल म्हणजे एक रिटायरमेंट टीचर असेल आणि एकाची निवड करण्यात येईल असं सांगितलं होतं. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. ठीक आहे, तर सर्वच आपण रिटायरमेंट शिक्षक इथे पाठवू शकतो असं होणार नाही. तर अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थीचे नुकसान होत आहे. आता त्यांना समजलंय की पटसंख्या कमी आहे, तिथे भरती होत नाहीये शिक्षकांची, त्यामुळे काय होत आहे, त्यांचं नुकसान होत आहे शिक्षणाचं, किंवा पालक वर्ग सुद्धा त्यांना पाठवू शकत नाही त्या शाळेमध्ये किंवा ॲडमिशन घेत नाही आहेत. त्यामुळे यावर परिणाम होत आहे. राज्यात डीएड आणि बीएड अर्हताधारक पात्रता बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही बघू शकता की डीएड आणि बीएड झालेले खूप बेरोजगार जे आहेत ते घरी बसून आहेत. तर त्यांच्यासाठी काय केले आहे त्यांनी, यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकांचे पद रिक्त राहणार नाही. तर मग ह्या कॅन्डिडेटला काय करायचं, आपल्याला जे डीएड आणि बीएड झालं आहे त्यांना शिकवता येते, त्यांना तिथे आपण नोकरी देऊ शकतो, जेणेकरून त्यांना सुद्धा एक रोजगार मिळेल किंवा शिकवण्याची संधी मिळेल. ठीक आहे, बघा संधी मिळेल, शिक्षकांना पद रिक्त राहणार नाही, विद्यार्थ्याचे शैक्षणिक देखील नुकसान होणार नाही. म्हणजे शिक्षकांचा पण फायदाच आहे आणि विद्यार्थ्यांचे पण शैक्षणिक नुकसान होणार नाही आहे. यास्तव 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बीएड अर्हताधारक पात्रता उमेदवारांना नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय घेतलेला आहे. म्हणजे बघा, एक व्यक्ती जो असेल तो रिटायरमेंट असेल म्हणजे सेवानिवृत्त झालेला असेल तो व्यक्ती, आणि दुसरा जो टीचर घेण्यात येणार आहे तो डीएड किंवा बीएड असला पाहिजे. ओके, आता ज्या वर्गाची भरती सुरू असेल, ज्या वर्गांसाठी शिक्षक भरती ते दिली असेल त्यानुसार डीएड आणि बीएडचा एक उमेदवार घेण्यात येणार आहे. ओके, तर पुढे जर पाहिलं शासन निर्णय, ओके, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेले 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त असला पाहिजे. बघा, आणि दुसरा जो आहे डीएड किंवा बीएड पैकी एक असला पाहिजे. ठीक आहे, 2 शिक्षकांपैकी एक जो शिक्षक दिला आहे सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड किंवा बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांना नियुक्त करण्याबाबत हा शासन निर्णयाची तरतूद यापुढील प्रमाणे केली आहे. ठीक आहे, तर जर आता तो शिक्षक सेवानिवृत्त असेल तर त्यासाठी अटी काय दिल्या आहे, म्हणजे त्यांच्यासाठी पण कंडिशन आहे. जर सेवानिवृत्त असेल, रिटायरमेंट टीचर शिक्षिका किंवा शिक्षक असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा काही कंडिशन आहे. तर कंडिशन आपण वाचून घेऊया. बघा, सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील. ओके, म्हणजे 70 वर्ष वयोमर्यादापर्यंत दिले आहे त्यांनी. नंतर राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षक संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले शिक्षक असावा. ठीक आहे, तर ते सेवानिवृत्त झालेलेच असले पाहिजे. करार पद्धतीने नियुक्त करण्याच्या सेवेनिवृत्त शिक्षकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी. ठीक आहे, त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळ्या गोष्टी नसाव्यात किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. ठीक आहे, त्यांना शिक्षा सुद्धा नसावी जेव्हा ते टीचर म्हणून रुजू असतील तेव्हा. नंतर काय दिलं आहे, सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करण्याचे आहे त्या गटासाठी त्याने त्यांच्या सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे. म्हणजे आता जर आपण रिटायरमेंट टीचर घेत आहे, 8वीला शिकवण्यासाठी घेतला आहे समजा त्याला, तर त्यांनी तिथे काम केलेलं असावं जेव्हा त्यांचा कार्यकाळ जेव्हा चालू होता, जेव्हा ते शिक्षक म्हणून रुजू होते तेव्हा त्यांनी 8वी या वर्गाला शिकवलेलं असलं पाहिजे, हे देखील सांगितलं आहे. 5वा मुद्दा जर पाहिला तर सुरुवातीच्या नियुक्तीच्या कालावधीत एका शैक्षणिक वर्षासाठी राहील. ठीक आहे, नंतर त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारे आवश्यकतेनुसार सदर नियुक्त वाढीव कालावधीत दरवर्षी नूतनीकरण करता येईल. ओके, त्याबद्दलच तरतूद दिली आहे. मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत यापैकी अगोदर घडले तो राहील. ठीक आहे, जर 3 वर्ष पूर्ण करायचे असतील तर तिथपर्यंत, किंवा जर त्यांची वयोमर्यादा 70 ठेपून गेली असेल तर.
ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे की शिक्षक भरतीमध्ये जेव्हा वय 58 होते तेव्हा ते रिटायरमेंट होतात, तर 70 पर्यंत कालावधी दिला आहे. ओके, तर त्यांचा 3 वर्ष कालावधी दिला आहे, तर 3 वर्ष समजा आपण धरू, इथे त्यांची 3 वर्ष बाकी आहे. मग आता ते 60व्या वर्षी लागत आहे किंवा त्याच्यानंतर लागत आहे, तर 3 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ओके, जर त्यांनी 69 मध्ये फॉर एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केला, 69 मध्ये ते लागू झाले, पण मग 70 मध्ये ते रिटायर होतील, कारण की पहिला त्यांचा वयोमर्यादाची अट येत आहे त्यामुळे. ओके, 3 वर्षाचा कालावधी जरी दिला असेल तरी पण 70 वर्ष लास्ट आहे. ठीक आहे, 70च्या पुढे ते जाणार नाही असं सांगितलं आहे. नंतर 6वा मुद्दा जर पाहिला तर करार पद्धतीने नियुक्त करण्याचे सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक, मानसिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम असावा. ठीक आहे, तर तो जे व्यक्ती आहे, आता तुम्हाला माहिती आहे की जसं जसं वय वाढत चालते, कारण शिक्षक हे उभे राहून शिकवतात, तेव्हा त्यांना शारीरिक, मानसिक दृष्ट्या काही त्रास असेल तर त्यांना सुद्धा आपण इथं नाही घेणार आहेत असं सांगितलं आहे. तर सक्षम असले पाहिजे ते सगळ्याच गोष्टीमध्ये, जसं शारीरिक, मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम असले पाहिजे, तेव्हाच ते काय करू शकतात, शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकतात किंवा त्याच स्ट्रॉंग पद्धतीने ते विद्यार्थी घडवू शकतात. ओके, चला पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे रिटायरमेंट किंवा झालेल्या शिक्षकांसाठी होतं. आता नवीन जे DED BEd आहेत त्यांच्यासाठी एक दिलेले आहे, ते अटी सुद्धा आपण वाचून घेणार आहोत. ओके, DED BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांसाठी. ठीक आहे, आता ज्यांचं BEd पास आहे, DED पास आहे, घरी आहे, TET टेट सारख्या एक्झाम्स देत आहे पण अजून कुठे रुजू झाले नाही, त्यांच्यासाठी हे दिले आहे कंडिशन. सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान कमाल वयोमर्यादा लागू राहील. ठीक आहे, तर त्यांच्या वयोमर्यादेनुसार किमान आणि कमाल हे वयोमर्यादा लागू राहील. नंतर DED व BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्त देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही सर्वांगात सेवा समावेशनाचा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार व हक्क नसेल. ठीक आहे, ह्या सुद्धा त्यांना गोष्टी असतील, कारण की ते हे फील करायला लागतात की आपण गव्हर्नमेंट स्कूलला आहे तर आपल्याला सगळेच निर्णय लागू होतील, पण त्यांच्यासाठी तसे निर्णय नाही, फक्त ते कंत्राटी तत्वावर आहे, कारण 20 व 20 पेक्षा पटसंख्या कमी आहे त्या शाळांची आणि त्यांना शिक्षक हा पाहिजे आहे, त्यामुळे त्यांची सेवा करण्यात येत आहे. बघा, सुरुवातीच्या नियुक्तीच्या कालावधीत एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. ठीक आहे, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी दरवर्षी नूतनीकरण करता येईल. हा मुद्दा तिकडे पण सेम होता आणि यांच्यासाठी सुद्धा सेम दिला आहे. ठीक आहे, आता सर्वसाधारण तरतूद पाहूया, ही महत्त्वाची दिली आहे. बघा, सर्वसाधारण तरतूद पुढील प्रमाणे आहे. मानधन जर पाहिलं तर 15,000 रुपये प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे जर गव्हर्नमेंट असेल तर त्यांना लाभ मिळतात, अनेक लाभ असतात, तर ह्यांना ते लाभ मिळणार नाहीये, पण 15,000 रुपये महिना मिळणार आहे. ओके, ते सेवानिवृत्त शिक्षक असो किंवा DED BEd वाले नवीन धारक असो त्यांना सुद्धा. ओके, एकूण 12 रजा, एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विनवेत नसतील. ओके, म्हणजे 12 हे सुट्ट्या त्यांना मिळणार आहे, पण त्यापेक्षा जास्त असेल तर ते काउंट करणार नाही आहेत किंवा त्याची पेमेंट सुद्धा कट होऊ शकते. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. ठीक आहे, त्यांना प्रशासकीय अधिकार नाही आहे, कारण की सर्व जर एखाद्या गव्हर्नमेंट स्कूलवर किंवा कुठल्या तरी शाळेवर लागले तर त्यांना वाटते की मी इथचा प्रशासकीय अधिकारीच आहे किंवा काय, तर कोणताही प्रशासकीय अधिकारी नसतील, अधिकार नाही मिळणार आहेत त्यांना, किंवा जे गव्हर्नमेंट स्कूलच्या लोकांना मिळतात ते मिळणार नाही आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकार प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. ठीक आहे, त्यांना करारनामा देखील करावा लागणार आहे. नंतर बंधनपत्र, हमीपत्र ह्या देखील तुम्हाला तरतूद करण्यात येणार आहे. पूर्ण तुम्ही नोटिफिकेशन एकदम शांततेत जर वाचलं तर महत्त्वाचे ठळक मुद्दे मी तुम्हाला समजून सांगितले आहे. तर तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला जर अर्ज करायचा असेल तर हे सुद्धा तारीख डिक्लेअर होणारच आहेत आपल्याला. तर बघा, ज्या कोणाला इच्छा असेल 15,000 रुपये महिना आहे आणि 20 आणि 20 पेक्षा कमी म्हणजे एका क्लासमध्ये 20 स्टुडंट्स मिळणार आहे.
ठीक आहे. तर त्यांचं शैक्षणिक नुकसान नाही व्हायला पाहिजे, किंवा जे आता बेरोजगार म्हणून घरी आहे शिक्षक वर्ग, जसं की ज्यांचं DED BEd झालं आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी जरी म्हटलं तर हरकत नाही. पण जे कोणी आता बघा पवित्र पोर्टल मार्फत भरती सुरू आहे, हे जे सरकार आहे खूप हळूवारपणे भरती घेत आहे. त्यामुळे काय होत आहे, इथे जे आहे पालक वर्ग ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे किंवा ते शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी शिक्षक भरती हे कंत्राटी बेसवर करण्यात आली आहे. तर त्यासाठी आपण बघू शकतो, तुम्हाला बघा जर जॉईन करायचं असेल तुम्ही जॉईन देखील करू शकता, किंवा हा एक मोठा परिणाम करणारा निर्णय आहे, कारण समोर टेड एक्झाम असणार आहे आणि आता पवित्र पोर्टलच्या सुद्धा भरती सुरू आहे. तरी सुद्धा शासनाने असा निर्णय घेतला आहे की कंत्राटी बेसवर शिक्षक भरणार आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि जर काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी तुम्हाला आन्सर पाठवते. ठीक आहे. थँक्यू सो मच.